श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, एक सुंदर अशी कविता आहे. स्वतःसाठी थोडं जगणारे. अरे रोजचं तेच रुटीन, उठणं, कामाला जाणं, परत येऊन झोपणं, हेच खरे आपलं आयुष्य. स्वतःला विसरून सगळ्यांचं करत राहायचं. घराची जबाबदारी मान्य आहे रे, पण ती पेलताना तो तुझ्या हसण्यालाही हरवलेस. आरशात बघ एकदा, काय अवस्था करून घेतलीस स्वतःची. डोळ्यात थकवाय, मनात शांतता नाही. हेच का तू होतास पूर्वी? कधी शेवटचं स्वतःसाठी वेळ दिलास आठव? कधी शेवटचं स्वतःचं आवडतं केलंस आठव? अजून वेळ नाही गेली रे. थोडं थांब, थोडं स्वतःसाठी जग. ही वेळ पुन्हा येणार नाही. शेवटी उरेल तो एकच प्रश्न, स्वतःसाठी काय केलं? श्रोते हो, ही कविता आपल्या सर्वांसाठी लागू पडते. म्हणून एकदा ही कविता पडताळून बघा, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारायची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. लक्षात ठेवा, आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर ही कष्टानंच काढावी लागत असते. कधी कधी संयम माणसाला खूप मोठ्या ठिकाणावर पोहोचवून ठेवत असतो. पाठीवर जबाबदारी असली की डोळ्यांसमोर फक्त कर्तव्य दिसतं. चांगल्या संगतीत मातीचे मोती बनत असतात. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढलेत त्यांची नेहमी जाणीव ठेवायची असते. आयुष्यात पश्चाताप वाटेल एवढा विश्वास कोणावरही ठेवू नका, कारण ही दुनिया गोल आहे. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज हे मिळत राहतं. मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरावे लागत असतात. पुण्य दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं. सत्य हे लपवता येतं, पण ते संपवता येत नसतं. कोणतंही यश सहजासहजी मिळत नसतं. आयुष्यातल्या अनेक आनंदाकडे पाठ फिरवून वर्षानुवर्ष साधना करावी लागत असते. अनुभवाच्या सावलीत जर बालपण गेलं तर दुनियादारीचा अनुभव येण्याआधीच शहाणपण येत असतं. घर, संसार आणि मन जेवढं आवरून ठेवाल तेवढं चांगलं दिसतं. जर ते विस्कळीत झालं की आवरता येत नाही. ज्या दिवशी लोक एखाद्या समस्येचं उत्तर म्हणून तुमचं नाव घेतील तोच खरा यशाचा क्षण असतो. पगार तुम्हाला श्रीमंत करत नसतो, तर खर्चाची शिस्त तुम्हाला श्रीमंत करत असते. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतात तसं वळावं लागत असतं. मनात उतरणं आणि मनातून उतरणं या दोन्ही गोष्टी माणसाच्या वागण्यावर अवलंबून असतात. दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीच लागतं. कमीपणा घेतलेला कधीही चांगला असतो, पण मीपणामुळं माणूस गर्विष्ठ होतो. दुःख, संकट, अडथळे हे सगळं येतच असतं, पण त्यांच्यामुळे थांबायचं नसतं. जिद्दीनं चालत राहिला तर एक दिवस हेच अडथळे यशातल्या पायऱ्या ठरतील आणि लोक तुमच्या संघर्षाची उदाहरणं देत राहतील.
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खूप हसवते तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खूप रडवते. सत्य बोलणं सोपं असतं, पण त्यासाठी मन मोठं लागतं. कारण खरेपणाचं मूल्य ते समजतात जे नात्यांना हृदयानं जपत असतात. भीतीपेक्षा जर स्वप्न मोठं ठेवलं की पाय आपोआप पुढे जात असतात. सल्ला हा नेहमी स्पष्ट वक्त्याकडून घ्यायचा असतो, गोड बोलणाऱ्यांकडून नाही. माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. किती जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही. अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचं चक्र थांबत नाही. आयुष्यात किती कराल प्रेम कोणावर, पण त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही. अनैतिक संबंधाचा शेवट हा फक्त आणि फक्त खून, आत्महत्या, घटस्फोट, एकटं जीवन किंवा तुरुंगवास असतो. म्हणून आहे त्यामध्ये समाधानी राहा. कधीच आपल्या ताकदीवर किंवा पैशावर, संपत्तीवर घमंड किंवा गर्व करू नका. कारण केव्हा कोणाची वाईट वेळ येते हे सांगता येत नाही. आपली माणसं आपल्या लोकांना मोठं करण्यापेक्षा बाहेरच्या लोकांच्या मनात मोठेपणा मिळवण्यासाठी त्यांना संधी देत असतात. घाबरण्याचा प्रश्नच येत नसतो जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता. कारण नशीब सुद्धा धाडस करणाऱ्यांना साथ देत असतं. वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नाही. उंच भरारी घ्यायची असेल तर अपेक्षांचं गाठोडं कमी करा. हे ओझं जितकं कमी कराल त्या दिवशी तितकंच उंच गरुडशील हे नक्की घ्या. माणूस किती किमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते. तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते. शक्तीऐवजी संवादाचा वापर म्हणजे संस्कृती. आपल्या मनात मत्सर आणि ईर्ष्या निर्माण झाली की समोरच्या व्यक्तीमधील चांगल्या गोष्टी दिसणं बंद होतं आणि त्या व्यक्तीमधील चुका आणि वाईट गोष्टीच आपल्याला दिसायला लागतात. वास्तविक ती व्यक्ती जशी आहे तशीच असते. बदल आपल्यात झालेला असतो. जिवंत माणसाला खाली आणण्यात आणि मेलेल्या माणसाला उठवण्यात सगळेच लोक एकत्र येतात.